पाणी पिळून पुढं पुढं पुण्यनगरीकडे राजाकडे गेला. पुण्यनगरीकडे राजाच्या दरबारात गेला. अंगावरची फाटलेली कपडे, ठिगळलेली मलिन झालेली कपडे. आता गरिबी म्हटलं की आता वर्ण काय सांगायची गरज नाही. तुम्ही आता वडीलधारी आजोबा मंडळी काय तुम्ही गरिबीचे चटके भोगलेत मंडळी. तुम्ही आज सांगितलं आम्हाला खरं वाटत नाही. आमचे आजोबा आम्हाला म्हणते सांगत होते 72चा ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस आम्ही बरबड्याच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या. कशाच्या? बरबडा हे गवत आहे. आज सुदैवानं आम्हाला ते बरबडा हे गवत आम्हाला पाहायला मिळाला. त्या बरबड्याच्या गवताच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या. तर म्हणजे हे आजोबा आम्हाला सांगते ते आम्हाला पटत नव्हतं, म्हणजे खरं वाटत नव्हतं. एवढं धान्य वाटायचं एवढी वाईट वेळ असेल का? पण नक्कीच ती वाईट वेळ होती. तेव्हा अन्न करून लोक उपाशी मरत होते. खूपच वाईट वेळ होते. पण आता देश आपला स्वतंत्र झाला, स्वावलंबी झाला, सुखी झाला, संपन्न झाला, हरितक्रांती आली, मुबलक धान्य. दुष्काळ पडला तर 4 वर्ष सुद्धा देशाला धान्य कमी पडणार नाही एवढा धान्याचा साठा आपल्या देशामध्ये. आता अशा पद्धतीनं जरा हा पुण्यनगरीकडे राजाच्या दरबारात गेला आणि म्हणजे राजा अंतर्ज्ञानी होता. त्या राजापाशी आजवर कितीतरी रती महारथी दानशूर लोक येऊन गेले होते. पण जाता जाता वाटेनं ज्या कुत्रीमध्ये परमात्मा पाहिला होता आणि कुत्रीला अर्ध्या भाकरीचा धर्म केला होता, त्याचं जे त्याला पुण्य लागलं होतं त्या पुण्याची घटना त्या राजाला होऊ शकली नाही. राजा सुद्धा हातबंद झाला. राजा म्हटला अरे आजवर माझ्यापाशी एवढे रती दानशूर लोक येऊन गेले, पण तुझ्या इतकं पुण्य कोणाकडेही शिल्लक नव्हतं. तुझ्या पुण्याची मी गणताच करू शकत नाही आणि होऊ शकली नाही. बघा भुकेला अन्न दिल्यावर किती पुण्य मिळते, त्या पुण्याची गणता देव सुद्धा करू शकत नाही. काय भुकेला अन्न चांगलं पाणी देणं, मुक्या प्राण्याला चारा पाणी देणं ह्यासारखं पुण्य कर्मच नाही या जगात दुसरं. देव सुद्धा मंडळी त्या पुण्याची गणता करू शकत नाही. एवढं पुण्य आहे मंडळी. अशा पद्धतीनं राजा हातभार झाला. राजाला हात टेकल्यानं सांगितलं आजपासून मी वैयक्तिक पुण्य विकत यायचं बंद करतो. पण इथून पुढं माझ्या या पुण्यनगरीतील लोक जेवढे बाहेर जाऊन लोक येतील त्या लोकांचं पिढ्या पुण्य विकत घेतील. आज तसंच आहे मंडळी. त्या वैयक्तिक एकट्या राजानं पुण्य विकत घ्यायचं बंद केलं. पण आज पुणे शहरातील जी लोक आहेत बाहेर जाऊन कितीतरी राज्यातून परदेशातून लोक तिथं मजुरीसाठी येतील. पण निश्चितपणे आपल्या इथं 200 रुपये हजेरी असते तर पुण्यात आज 500 रुपये, गावड्याच्या हाताखाली 1000 रुपये हजेरी. म्हणजे आजही किती लोक बाहेर गावून येणार लोकांची पुण्य विकत घेते. सामान्य माणसं 72च्या दुष्काळात आपल्या भागातील माणसं जगाय म्हणून पुण्यात गेलेले झाडू मारण्यासाठी आज म्हणजे 5-5, 10 मध्ये इमारती बांधून राहिल्या. 5-5, 10 मध्ये इमारती बांधल्या त्यांनी. आजही त्या भागातील त्या पुणे शहरातील लोक आजही पुण्य विकत घेते. तेव्हापासून ते पुण्य नगरी नाव बुडलं आणि पुणे हे पडलं. मग आजही म्हटलं जातं पुणे तिथं काय होणे. तर खरोखर मंडळी अन्नदानासारखं पुण्य नाही कधी झालं. मामा नेहमी म्हणायचे कलियुगात जर लय पैसा झाला तर पर स्त्रीच्या अंगावर हात टाकू नका, पर स्त्री गमन करू नका, पर धन कुणाचं घेऊ नका, पर निंदा कुणाची करू नका, कुणाचं देणं बुडवू नका. कलियुगात जर लय पैसा झाला तर घरात 5 माणसं जीव घाला, पाणी ओतून धर्म करा. ज्याच्या घरामध्ये करतो अन्नदान करतं त्याच्या घरामध्ये देव थांबतो आणि ज्याच्या घरामध्ये पाप कर्म करतं त्याच्या दारात यमराजा वाट बघून थांबतो. मग आपण ठरवायचं धर्माच्या मार्गात राहायचं की कर्माच्या मार्गात राहायचं. मग मामा म्हणायचे धर्माचीच घरं कलियुगात टिकून राहतील आणि कर्माची घरं बुडतीच्या विनाशाच्या मार्गाला लागतील. तर मंडळी मामाने सांगितल्याप्रमाणे नेहमी आपण धर्मासाठी हात वर केला पाहिजे. नेहमी 4-10 माणसाच्या हातावरती पाणी ओतून धर्म करत राहिला पाहिजे. जेवढा धर्म घडल तेवढा देव आपल्या घरामध्ये थांबतो मंडळी. म्हणजे मामाच्या संतांच्या शब्दावर विश्वास, आपण संतांचे देवाचे अनुयायी तेव्हा संतांच्या शब्दावर विश्वास असणं महत्वाचं. विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीनं ते मामाने सांगितलं. तर मामानं 66 साली जे मामा बोललं ते म्हणजे आजही खरं होत आहे. आजही मामाचा एक शब्द खोटा नाही झाला. 2 मिनिटात सांगतो. मामाने समाधी घ्यायच्या अगोदर सांगितलं पोरं कलियुगामध्ये एक असा आजार येईल डॉक्टर लोकांचे हात टेकतील, माणूस झोपत तिथंच मरून जाईल, उशाची भाकरी उशाला राहील, कुणाचं पटकोर कुणाला होईल, माझं म्हणू नका, भ्रांतीचं ओझं आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. असा कलियुगात आजार येईल की डॉक्टर लोकांचे हात टेकतील, माणसं मुसक्या लावून फिरतील. त्यावेळेस मामा म्हणत होते 33 कोटी देवांची मंदिरं बंद पडतील, 33 कोटी देवांच्या मंदिराला कुलप लागतील आणि एकट्या बाळूमाची रानुमा घंटा वाजत राहील. मामांचं वाक्य ते सत्यामध्ये पाठीमागच्या 4 वर्षापूर्वी आपण पाहिलं. कारण मामाजी म्हणायचे की माणसं मुसक्या लावून फिरतील.
मग मामाचे भक्त जे होते खेड्यातील होते निरक्षर होते अडाणी होते ते मामाला म्हणायचे मामा